शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्ये पुन्हा नवा वाद उफाळून आलाय। आपला दवाखाना म्हणजे भ्रष्टाचाराची पूर्ण असल्याचा गंभीर आरोप भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी केलाय। विधान परिषदेमध्ये आज आपला दवाखाना आणि आरोग्याशी संबंधित प्रश्नांना आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर हे उत्तर देत होते। यावेळी ठाणे कोकण पदवीधर मतदारसंघाचे भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी थेट मुद्द्याला हात घातला। ठाण्यातील सुरू असलेला आपला दवाखाना क्लिनिकमध्ये चक्क साडीचं दुकान सुरू असल्याची खळबळजनक माहितीही डावखरेंनी दिली। यावरती आरोग्यमंत्र्यांनी उत्तर देताना माहिती घेऊन संबंधितांवरती कारवाई करण्याचं आश्वासन दिलंय। ठाकरेंच्या शिवसेनेच्या अंबादास दानवेंनी पैशांचा व्हिडिओ पोस्ट केला या प्रकरणी शिंदेंच्या शिवसेनेकडून निषेध व्यक्त करण्यात आला। अलिबागमध्ये अंबादास दानवे यांच्या प्रतिमेचं शिवसैनिकांकडून दहन करण्यात आलं। अलिबागमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात अंबादास दानवे यांच्या विरोधात निदर्शनं करत शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला आहे। जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लेखी उत्तरातून धक्कादायक माहिती समोर आली। पुणे महानगरपालिकेकडे जादा पाणी वापर आणि प्रदूषण दंड असे मिळून तब्बल 867 कोटी 51 लाख रुपये पाणीपट्टी प्रलंबित असल्याचं समोर आलंय। आमदार योगेश टिळेकर यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून पुणे शहरासाठी 22 टीएमसी पाण्याची मागणी केली होती। अहिल्यानगर इथल्या विवादित जैन भूखंड प्रकरणावरती पडदा पाडण्याची शक्यता आहे। 3 महिन्यांमध्ये जागा जैन ट्रस्टला मिळणार। संग्राम जगताप आणि ट्रस्टचे अध्यक्ष सुभाष मुथा यांनी आश्वासन दिल्याचा दावा गुप्तीनंद महाराज यांनी केलाय। अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांच्या कथित ऑफिसच्या जागेचा वाद हा चांगलाच गाजला होता। जैन समाजाच्या स्वर्गीय मंगूबाई वोरा यांनी जैन समाजाला दिलेल्या जागेवरती संग्राम जगताप यांनी आपलं कार्यालय सुरू केल्याचा आरोप हा करण्यात आला होता। याबाबत जैन समाजाचे आचार्य गुप्तीनंदजी महाराज यांच्याकडे तक्रार देखील दाखल करण्यात आली होती। संग्राम जगताप जी मेरे पास में आए, उन्होंने कहा आचार्य जी आप निश्चिंत रहिए, मैं आपको वचन देता हूँ कि जो जगह है मुंबई गुराती जैन समाज की जगह है, हम उसे 3 महीने के अंदर में जैन समाज को हस्तगत कर देंगे। शेतकरी सहकारी संस्थेच्या जमीन खरेदी विक्री प्रकरणी आमदार निकोलेंचे सहकार मंत्र्यांना पत्र। तलासरीच्या काजळी इथल्या शेतकरी सहकारी संस्थेनं 7 कोटींच्या जमिनीची केवळ 70 लाखात विक्री केली असे आरोप आमदार विनोद निकोले यांनी केलेत। निकोले यांच्या मते पालघर पोलिसांकडे वारंवार गुन्हा दाखल करण्याची मागणी केलेली असताना देखील पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात दिरंगाई होतीये। त्यामुळे आमदार निकोले यांनी सहकार मंत्र्यांना पत्र लिहून सहाय्यक निबंधकाच्या पत्राच्या आधारे तातडीनं तत्कालीन निबंधकासह संस्था चालकावरती गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्याची मागणी केली आहे। महाराष्ट्र सरकारनं जेब्रू रोड सेफ्टी अवेअरनेस मॅस्कॉट नागपुरात लॉन्च केला। सध्याच्या जलद शहरीकरणामुळे आणि वाहन संख्येच्या वाढीसाठी अपघातांचा धोका हा वाढत असल्यानं सरकार ट्रॅफिक नियमांचं पालन करण्याच्या ट्रॅफिक साक्षर या नागरिकांची निर्मिती करण्यासाठी रोड सेफ्टी मोहीम राबवत आहे। उपक्रमाद्वारे नागरिकांना रस्ता सुरक्षा, जीवन सुरक्षा या मंत्राचं पालन करण्याचं आवाहन करण्यात आलंय। हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर समग्र शिक्षा अभियानातील कंत्राटी कर्मचारी साखळी उपोषणावरती बसलेले आहेत। 20 वर्षांपासून प्रलंबित मागण्यांसाठी हे आंदोलन केलं जात आहे। देवेंद्र फडणवीस यांनी समग्र शिक्षा अभियानातील आंदोलकांना 2012 मध्ये आमची सत्ता येताच पहिल्या कॅबिनेटमध्ये शासकीय सेवेत कायम घेण्याचे आश्वासन दिलं होतं। मात्र आता 2014 पासून जवळपास 11.5 वर्ष देवेंद्र फडणवीस हे सत्तेत असताना समग्र शिक्षा अभियानातील हजारो कंत्राटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न हा सुटलेला नाही। कर्मचाऱ्यांचा आरोप आहे की 20 वर्षांपासून ते अत्यंत तुटपुंजा मानधनामध्ये काम करतात। त्यामुळे घर चालवणं देखील कठीण झालेलं आहे। फडणवीसांनी त्वरित निर्णय घेऊन वचन पूर्तता करावी अशी मागणी कर्मचारी करतात। नागपूर इथं हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि या निमित्तानं खास हुरडा पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं। या हुरडा पार्टीत अनपेक्षितपणे संगीताची देखील मेजवानी रंगली। कार्यक्रमादरम्यान राहुल नार्वेकर यांनी प्रसिद्ध गाणं एक दिन मिट जाएगा माती के मोल हे सादर केलं। त्यांच्या सुरेल गायनानं संपूर्ण वातावरण भारावून गेलं। विशेष म्हणजे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील नार्वेकरांच्या गायनाला मनमुराद दाद दिली। दरम्यान या कार्यक्रमात भाजप आमदार अमित गोरखे यांनी आपल्या खास शैलीत गाणं सादर करत वातावरण रंगवलं। लोकप्रिय तुरतूर गाण्याच्या चालीवरती गोरखेंनी ठेका धरत आपले सादरीकरण अधिक रंगतदार केलं। त्यांच्या या अनोख्या परफॉर्मन्सला उपस्थित मान्यवरांनी मोठा प्रतिसाद दिला।
कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील अमित गोरखेंच्या गायनाला दाद देत त्यांचं कौतुक केलं. भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी सभागृहात छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजगड किल्ल्यासह इतर महत्त्वाच्या किल्ल्यांवरील प्रश्न हा मांडलेला होता. शिवनेरी, रायगड, राजगड, अजिंठा, एलिफंटा लेणी यांच्यासारख्या जागतिक वारसा स्थळांवरती मूलभूत सुविधा या खूपच दयनीय आहेत. त्यांनी सांगितलं की किल्ल्यांवरती शौचालयांची दुर्दशा, प्लास्टिक आणि कचऱ्याची पसरलेली अवस्था, पिण्याचं पाणी उपलब्ध नसणं आणि माहिती फलक त्याबरोबरच डिजिटल गाईड्सची अनुपस्थिती या गोष्टींमुळे पर्यटकांचा अनुभव हा अधुरा राहतो. पर्यटकांना या मूलभूत सुविधांचा अभाव भासत असल्यानं महाराष्ट्राची जागतिक प्रतिमा ही धोक्यात आल्याचं मेधा कुलकर्णी यांनी सांगितलं. कुलकर्णी यांनी केंद्र सरकारकडे हेरिटेज इन्फ्रास्ट्रक्चर पॅकेजची मागणी करत ऐतिहासिक स्थळांवरील सुधारणा आणि संरक्षणासाठी त्वरित पावलं उचलण्याचं आवाहन केलंय. नागपूर चाळ ते पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंतचा रस्ता हा लवकरच वाहतूक कोंडी मुक्त होणार आहे. रुंदीकरणासह आंतरराष्ट्रीय दर्जाचं काम हे लवकरच केलं जाईल. मंत्री मोहोळ यांची माहिती. सध्याचा 12 मीटर रस्ता 24 मीटरपर्यंत वाढवण्यात येईल आणि रस्त्याचं सुशोभीकरण केलं जाईल. हा प्रकल्प सामाजिक उत्तरदायित्व निधीतून विकसित केला जाणार आहे आणि काम हे लवकरच सुरू आहे. यामुळे विमानतळावरती येणाऱ्या प्रवाशांना शहरातील कला, संस्कृती आणि समृद्ध वारसा अनुभवत सुलभ प्रवास मिळेल. तसंच वाहतूक कोंडीवर देखील उपाय होईल अशी आशा मंत्री मोहोळ यांनी व्यक्त केली आहे. पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये अटकेत असलेल्या शीतल तेजवानीचा आणखी एक कारनामा समोर आलाय. आरोपी शीतलने अभिनेता रणबीर कपूरवर नुकसान भरपाईचा दावा ठोकला होता. शीतलनं रणबीर कपूरच्या पुण्यातील अपार्टमेंटच्या भाडे करारातील अटी पाळल्या नाहीत असा आरोप करत त्याच्यावरती दावा दाखल केला होता. तसंच नुकसान भरपाई म्हणून 50,40,00,000 रुपयांची नुकसान भरपाई मागितली होती. पुण्यातील ट्रम्प टॉवर्समध्ये रणबीर कपूरचे फ्लॅट्स आहेत. शीतल तेजवानीनं करारामध्ये नमूद दिलेल्या लॉक इन कालावधीच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप आहे. मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणी दिग्विजय पाटील आज पोलीस आयुक्तालयामध्ये चौकशीसाठी हजर राहण्याची शक्यता आहे. याआधी 8 डिसेंबरला त्यांनी पुणे पोलीस आर्थिक गुन्हे शाखेकडे चौकशीसाठी उपस्थित राहण्याचं होतं. परंतु आतेभाऊ जय पवार यांच्या लग्न आणि समारंभामध्ये व्यस्त असल्यामुळे ते हजर राहू शकले नव्हते. दिग्विजय पाटील अमेडिया कंपनीत पार्थ पवारांचे व्यावसायिक भागीदार आहेत आणि या प्रकरणामध्ये त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय. डॉक्टर गौरी पालवे आत्महत्या प्रकरणी नणंद शीतल गर्जे आणि दीर अजय गर्जे याच्या अटकपूर्व जामिनावरती सत्र न्यायालयात आज निर्णय देणार आहे. आत्महत्येप्रकरणी नणंद शीतल गर्जे आणि दीर अजय गर्जे यांच्यावरती गौरीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झालेला होता. अटक टाळण्यासाठी दोघांनी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे. या प्रकरणाची सुनावणी ही पूर्ण झालेली असून आज सत्र न्यायालय निर्णय देईल. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावावर सुरू केलेल्या महाराजस्व अभियानाच्या कॅम्प दरम्यान नागपुरातील पांगुळ वस्तीतील शेकडो नागरिक जात प्रमाणपत्र, डोमेसाईल आणि इतर दाखल्यांसाठी प्रतीक्षेत आहेत. कचरा वेचणाऱ्या कुटुंबातील दिव्यांग विद्यार्थी चकुली जाधवनं 10वीत 80% गुण मिळवले तरी जात प्रमाणपत्र न मिळाल्यानं शिष्यवृत्ती अर्ज भरता आले नाही. वृद्ध नागरिकांचे देखील दाखले प्रलंबित असल्यामुळे त्यांच्या नातवांच्या शैक्षणिक अर्जांमध्ये अडचण येते. कॅम्पमध्ये अधिकारी हे फोटो सेशन करून निघून गेले असं नागरिकांचं म्हणणं आहे. तर योजना उद्देशपूर्ती होण्याऐवजी व्यर्थ ठरत आहे. त्यांनी प्रलंबित दाखल्यांसाठी तातडीनं कारवाई करण्याची मागणी करण्यात येते. लातूर महानगरपालिकेत लिपिक पदासाठी बनावट नियुक्ती आदेश दिल्याचे प्रकार समोर आलाय. आयुक्त मानसी मीना यांच्या नावावरती खोट्या सह्या आणि शिक्के वापरून 6 जणांना लिपिक म्हणून नियुक्ती दिल्याचं आढळलेलं आहे. हा प्रकार लक्षात येताच शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलेली असून पोलिसांनी गुन्हा नोंदवलेला आहे. फसवणुकीमागे कोण आहे याचा तपास सध्या सुरू आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर यशवंत स्टेडियममध्ये झालेल्या आंदोलनादरम्यान महिला आंदोलनकर्त्याचा आत्मदहनाचा प्रयत्न. महिला आंदोलनकर्त्या सीताबाई धांडे यांनी रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी तातडीनं धाव देत आग विझवल्यानं गंभीर घटना टळली आहे. हे आंदोलन पुण्यातील खराडी चंदन नगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात बिल्डर आणि प्रशासनाकडून झालेल्या अन्यायाविरोधात होतं. आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे की बिल्डरनं बोगस संमतीपत्रावरती जागा बळकावल्याचा प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी झालेल्या आगीत 100 झोपड्या जळाल्या. राजकीय दबावामुळे बिल्डरला अटक होत नसल्याचा आरोप या आंदोलनकर्त्यांनी केला.
नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये जन्मदाती आईच वैरीण बनली आहे. घरची परिस्थिती हालाखीची असल्यानं पैशांसाठी आईनं 6 मुलांना विकल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते भगवान मधे यांनी केलाय. एका 45 वर्षीय महिला ही तब्बल 14 मुलं होती. या महिलेनं पैशांसाठी 6 मुलं विकल्याचा आरोप करण्यात येतोय. मात्र या प्रकरणी पोलिसांमध्ये अद्याप कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही. नागपूर ते चंद्रपूर द्रुतगती महामार्गाच्या सुधारित आखणीस मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. हडपसर यवत रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उपाययोजना कराव्या, तर पायाभूत सुविधा या मंत्रिमंडळ समितीची बैठक ही देखील पार पडली आहे. बुलढाण्याच्या लोणार परिसरामध्ये 4000 आदिवासी पाड्यांमध्ये पोहोचताना अनेक अडचणी येत आहेत. त्यावरती उपाय म्हणून आपत्कालीन परिस्थितीत आदिवासी पाड्यांमध्ये ड्रोनद्वारे औषध पुरवठा होणार आहे. त्यासाठी अत्याधुनिक ड्रोन खरेदी करण्यात आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार परिसरामध्ये तलावाच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या 4000 आदिवासी पाड्यांमध्ये पोहोचताना अनेक अडचणी येत होत्या. मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला काल वर्ष पूर्ण झालंय. यातील मुख्य आरोपी असलेला कृष्ण आंधळे हा अद्यापही फरार आहे. देशमुख कुटुंब हे आजही न्यायासाठी धडपडत आहे. संतोष देशमुखांना न्याय मिळावा यासाठी मस्साजोग ग्रामस्थांनी कॅन्डल मार्च काढलाय. मस्साजोग ग्रामस्थांनी संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी देण्याची मागणी या कॅन्डल मार्चद्वारे केली आहे. रायगडच्या अलिबाग तालुक्यातील नागाव परिसरामध्ये बिबट्याच्या दहशतीनं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. पुणे रायगडमध्ये रेस्क्यू टीमचे बिबट्याला पकडण्यासाठी ऑपरेशन सुरू आहे. नागावमध्ये परिसरामध्ये बिबट्या शिरल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार नागावमध्ये बिबट्यानं आतापर्यंत 3घांवरती हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर येते. तर या हल्ल्यामध्ये 2 जखमींना तात्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं असून त्यांच्यावरती वैद्यकीय उपचार सुरू आहेत. दरम्यान गावामध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालेलं असून नागरिकांनी खबरदारी घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. तसंच शाळेला देखील सुट्टीही देण्यात आली आहे. नाशिकच्या येवला तालुक्यातील उंदीरवाडी शिवारामध्ये बिबट्याच्या रेस्क्यू ऑपरेशनचा थरार हा पाहायला मिळाला. मक्याच्या शेतात बिबट्या लपून बसलाय. वनविभागाकडून तपास सुरू असून ड्रोनच्या माध्यमातून सर्वेक्षण करून बिबट्याला पकडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. वर्ध्यातील कारंजा येथील ड्रग्ज फॅक्टरीचा पर्दाफाश करण्यात आलाय. कारवाईमध्ये 192 कोटी रुपयांचे 128 किलो मेफेड्रोन जप्त करण्यात आलाय. मेफेड्रोनच्या साठ्यासह 245 किलो रॉ मटेरियल देखील जप्त करण्यात आलाय. तर 3घांना अटक करण्यात आली आहे. लातूर जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून घरफोड्या आणि चोरीच्या गुन्ह्यांची मालिका सुरू होती. या गुन्ह्यांचा तपास करणाऱ्या लातूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कुख्यात आणि सराईत टोळीचा पर्दाफाश करत टोळीतील 4घांना अटक केली. या कारवाईमध्ये पोलिसांनी त्यांच्याकडून सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि 2 मोटारसायकली असा एकूण 4,37,000चा मुद्देमाल जप्त केलाय. मुंबईत 1,815 किलो गांजासह 27,880 कोकेन मिश्रित बाटल्या या नष्ट करण्यात आलेल्या आहेत. 5 गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेल्या तब्बल 5 कोटींचे अंमली पदार्थ हे नष्ट करण्यात आलेत. मुंबई गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं ही कारवाई केली आहे. तळोजा MIDCतील बंदिस्त भट्टीमध्ये अंमली पदार्थांचा नाश करण्यात आलाय. ठाण्यात दिवसा घरफोडी करणाऱ्या आणि कुलूप तोडून मिनिटांमध्येच घरातील सोनं लंपास करणाऱ्या सराईत चोराला अटक करण्यात आली आहे. चौकशीत आरोपीवरती मुंबईतील विविध 15 पोलीस ठाण्यांमध्ये घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याचं स्पष्ट झालंय. मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर एक मोठा अपघात झाला. छत्रपती संभाजीनगरमधून करमारकडे येताना स्पीड ब्रेकरचा अंदाज न आल्यानं एक कार महामार्गावरच उलटली. उलटल्यानंतर या कारनं पेट घेतला. मात्र सुदैवानं कारमधील 5 जण हे सुखरूप बाहेर पडले. या ठिकाणचा आतापर्यंतचा हा 3रा अपघात असल्याची माहिती आहे. तर या अपघातामध्ये कार ही पूर्ण जळून खाक झाली आहे. सोलापूर बार्शी महामार्गावरती 2 भीषण अपघात झाले. 2 वेगवेगळ्या घटनांमध्ये 4घांचा मृत्यू झालाय. पहिली घटना सोलापूर बार्शी महामार्गावरील मानेगाव या ठिकाणी घडलेली असून या अपघातामध्ये 2 वर्षांच्या चिमुकल्यासह त्याच्या आजोबांचा मृत्यू झालाय. तर दुसरी घटना उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज गावात घडलेली असून या अपघातामध्ये 2 मित्रांचा मृत्यू झालाय.
नांदेडमध्ये डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे 25 वर्षीय विवाहितेचा मृत्यू झाला। या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे। महिलेला प्रसूती वेदना नसताना देखील रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याचं सिझेरियन ऑपरेशन केलं। ऑपरेशन नंतर झालेल्या अति रक्तस्रावामुळे त्यांना बाहेरून आणलेलं रक्त हे चढवण्यात आलं। मात्र रक्ताची कोणतीही आवश्यक चाचणी न करता ते चढवल्यामुळे सुचिता यांना त्याचं संक्रमण झालं आणि त्यांची प्रसूतीही गंभीर बनल्यानं उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। पुण्यात जेसीबीचं फाळकं डोक्याला लागल्यामुळे पालिका कर्मचाऱ्याचा मृत्यू झालाय। पुण्यातील कोरेगाव पार्क इथल्या महापालिकेचं काम सुरू असताना ही दुर्दैवी घटना घडली आहे। राहुल अनिल गोसावी असं मृत झालेल्या कर्मचाऱ्याचं नाव आहे। धाराशिवमध्ये कला केंद्रामध्ये नृत्य करणाऱ्या महिलेत आणि प्रियकरामध्ये वाद झालाय। अनैतिक प्रेमसंबंधामधून झालेल्या वादातून तरुणानं आत्महत्या केली। संबंधित तरुणीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। रत्नागिरीत थंडीचा जोर ओसरल्यानं आंबा हंगाम संकटात सापडलाय। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यामध्ये अद्याप अनेक ठिकाणी आंब्याला मोहर नाही। डिसेंबर-जानेवारीमध्ये आंबा व्यवसायाच्या दृष्टीनं येणारा मोहर हा महत्त्वाचा असतो। गेल्या 2 दिवसांपासून ही थंडी गायब झाल्यानं आंबा बागायतदारांची चिंता वाढली आहे। तळ कोकणातील वेंगुर्ले समुद्रात डॉल्फिनचा मुक्त विहार पर्यटकांना आकर्षित करतोय। सकाळी पर्यटकांना वेंगुर्ले ते निवती समुद्र पर्यटकांना मुक्तपणे डॉल्फिन विहार करताना दिसतेय। त्यामुळे सिंधुदुर्गामध्ये पर्यटकांची डॉल्फिनला बघायला मोठी गर्दी होतीये। अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांमध्ये कडाक्याची थंडी वाढलेली असून अनेक ठिकाणी किमान तापमान हे 10 अंश सेल्सिअसच्या खाली घसरलेलं आहे। थंडीची लाट ही कायम राहण्याची शक्यता लक्षात घेऊन हवामान विभागानं 11 डिसेंबरपर्यंत येलो अलर्ट जारी केलाय। थंडीचा आनंद घेण्यासाठी अनेक जण गरम दूध, सूप आणि गरम पदार्थांसाठी खाऊ गल्लीमध्ये गर्दी करतायत। तापमानातील घसरण लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनानं नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन केलंय। देशाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई सरन्यायाधीश पदावरती असताना त्यांच्यावरती कोर्टरूममध्येच बूट फेकणाऱ्या राकेश किशोर या वकिलाला न्यायालयीन परिसरामध्ये चपलेनं मारहाण झाली। राकेश किशोरनं ऑक्टोबर महिन्यामध्ये गवईंवरती बूट फेकलेला होता। या घटनेचे पडसाद हे देशभरात उमटले होते। आता याच राकेश किशोर याला न्यायालयाच्या परिसरामध्येच काही वकिलांनी इंगा दाखवलेला आहे। गौरव लुथरा आणि सौरभ लुथरा यांच्या मालकीच्या रोमिओ लेन क्लबवरती प्रशासनानं बुलडोझर चालवला। बेकायदेशीर आणि सुरक्षा नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानं ही कारवाई करण्यात आली आहे। गोव्यातील डहफडे इथल्या बर्ज बाय रोमिओ लेन या नाईट क्लबमध्ये लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेत गोव्यालाच नव्हे तर संपूर्ण देशाला हादरवून सोडलेलं होतं। गोव्यातील बेकायदेशीर आणि सुरक्षा नियमांचं उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवरती मुख्यमंत्री सावंत यांनी कठोर कारवाई करण्यात येईल असं म्हटलेलं होतं। गोव्यातील बीच बाय रोमिओ लेन आग प्रकरणी संबंधित आणखी एका आरोपीला गोवा पोलिसांनी ताब्यात घेतलंय। आरोपीचं नाव अजय गुप्ता असून तो नवी दिल्ली इथं राहत होता। आधी त्याच्या विरुद्ध लुकआउट सर्क्युलर जारी करण्यात आलेलं होतं। पोलिसांनी त्याच्या घरावरती छापा मारला असता तो पळून गेला होता आणि त्याच्यावरती अटकेचे आदेश मिळवण्यात आलेले होते। आता तो दिल्ली इथून गोवा पोलिसांच्या ताब्यात आहे। कांदा लसूण न खाण्यामुळे पत्नी आणि पतीतील वाद हा शिगेला गेलाय। पत्नी कांदा आणि लसूण खाण्याचं पूर्णतः टाळत होती। याच कारणावरून पतीनं पत्नीला घटस्फोट दिल्याची घटना घडली आहे। दोघांचं लग्न हे 2002 साली झालं होतं, पण जेवणावरून दोघांमध्ये सतत वाद होत होते। हळूहळू घरगुती वाद वाढले आणि पत्नी मुलासह पतीचं घर सोडून गेली। आता पतीनं फॅमिली कोर्टामध्ये घटस्फोटासाठी अर्ज केलेला आहे। कोर्टानं घटस्फोट मंजूरही केलाय। त्याच्या विरोधात पत्नीनं गुजरात हायकोर्टात याचिका दाखल केली। फॅमिली कोर्टानं दिलेली सर्व निरीक्षणं आणि निष्कर्ष हे बरोबर असल्यामुळे हायकोर्टाकडून याचिका फेटाळण्यात आली आहे। पाकिस्तानचा माजी क्रिकेटर वासिम अक्रमनं IPL बाबत एक वादग्रस्त विधान केलंय। पाकिस्तान सुपर लीगच्या प्रमोशनसाठी लंडनमधील आयोजित कार्यक्रमात अक्रमनं PSLची तुलना ही थेट IPLशी केली। पण अक्रम एवढ्यावरच थांबला नाही, तर त्यानं IPLच्या लांबलचक वेळापत्रकावरून देखील टीका केली। मुलं मोठी होतात पण IPL संपतच नाही अशा शब्दांमध्ये त्यानं IPLवरती टीका केली। IPLचा सीझन हा जवळपास 2 महिन्यांहून अधिक चालतो।
तर PSL 35 ते 40 दिवस चालते. याच मुद्द्यावरून दोन्ही लीगची तुलना करताना अक्रमनं IPLची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला. महत्त्वाचं म्हणजे यावेळी अक्रम या कार्यक्रमामध्ये PCBचे अध्यक्ष मोहसिन नकवी हे देखील उपस्थित होते. दरम्यान अक्रमच्या विधानानंतर सोशल मीडियामध्ये त्याला ट्रोल केलं जात आहे. Best thing about that league is it's only there for about 34 days, 35 days, maybe a little more this year, next year. Yeah, with more matches. Little more matches. It's not like 3 months like the other league. I mean, बच्चे बड़े हो जाते हैं, वो league खत्म ही नहीं होती. So at least foreign players when they come to Pakistan, to any league, they prefer to be there for 35 to 40 days. More than that, 2.5, 3 months is a bit too long for everyone. मायक्रोसॉफ्टनं भारतातील AI क्षेत्रातील संधी वाढवण्यासाठी आशियातील सर्वात मोठी गुंतवणूक जाहीर केली आहे. मायक्रोसॉफ्ट सुमारे 1 लाख कोटी गुंतवणार असून भारतामध्ये AI फर्स्ट भविष्याला पाठिंबा देण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा, कौशल्य आणि स्वायत्त क्षमता विकसित करण्यावरती भर दिला जाणार आहे. मायक्रोसॉफ्टचे CEO सत्या नाडेला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर चर्चेनंतर हा निर्णय घेतल्याचं समजतंय. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.